आता बघूया काही धार्मिक बातम्या। संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव महावीर नगर येथील मंदिरात साजरा करण्यात येतोय। 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आयोजित महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। महावीर नगर येथील संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवाची सुरुवात अभिषेक पूजन व कलश स्थापनेने झाली। या व्यतिरिक्त भजनी मंडळांचे भजन, सामुदायिक आरती, सत्यनारायण पूजा, पोथी वाचन, होम हवन यासह तुषार महाराज सूर्यवंशी नागपूर यांचा सप्त खंजिरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे। 22 तारखेला प्रगट दिनी गोपालकाला व महाप्रसाद तसेच श्रींची पालखी शोभायात्रा काढण्यात येत आहे। या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। मी श्री जगन्नाथ अजाबराव बोदळे, अध्यक्ष गजानन महाराज संस्था महावीर नगर अमरावती। आमच्या इथे यावर्षीचे 18/2/14 पासून ते 22/2/14 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। यामध्ये 21 तारखेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे तुषार महाराज सप्त खंजीरवाले याचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे। सायंकाळी 21 तारखेला सायंकाळी 8 वाजतापासून सुरू होईल। तसंच 22 तारखेला शोभायात्रा निघणार आहे गजानन महाराजची 5 वाजता ठीक 5 वाजता मंदिरापासून। वकील लाईन येथेही संत गजाननाचा प्रगट दिन सोहळा सुरू आहे। सार्वजनिक मंडळाच्या वतीने वकील लाईन येथे संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होतो आहे। 14 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या सोहळ्यात श्रीमद भागवत कथा सप्ताह असून हरिभक्त परायण गणेश महाराज गिरी भागवतावर प्रवचन करत आहेत। 3 ते 6 या वेळात प्रवचन तर विविध भजनी मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम रोज होतो आहे। मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत। वाजवी वेणू वेदी वेदले वेदी वेदले आमुचे तनु मनु माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये। बुधवारी एकमुखी दत्त महिला मंडळाच्या महिलांनी येथे भजन सादर केलं। 22 फेब्रुवारीला शोभायात्रा, 23ला गोपालकाला व 24 फेब्रुवारीला सत्यनारायण व महाप्रसादाचे आयोजन येथे करण्यात आलंय। भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। श्री राजीबाई धर्मशाळेचा जीर्णोद्धार, त्यासाठीचे भूमिपूजन, धर्मशाला शिलान्यास, प्रवचन अशा कार्यक्रमांचा लाभ भाविक घेत आहेत। राजीबाई धर्मशाळेतून महाराज साहेबांचं प्रस्थान ओसवाल भवन येथे झालं आहे। चले धरती से आसमान की ओर नामक 6 दिवसीय परिवर्तन प्रवचनमाला गुरुवारपासून सुरू होते आहे। या प्रवचनाचं प्रक्षेपण सिटी न्यूज वरून दुपारी 4 वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता करण्यात येत आहे। भाजी बाजार येथील राजीबाई धर्मशाळेचा जीर्णोद्धार करून येथे नूतन आराधना भवन बांधण्यात येत आहे। बुधवारी धर्मशाला शिलान्यास संपन्न झाला। मुख्य कुर्मशिला, नंदाशिला, रिक्ताशिला, शुक्लशिला, भद्रशिला, अपराजिता शिला अशा विविध दिशांच्या विविध शिलांची स्थापना मंत्रोच्चारांच्या गजरात झाली। महाराज साहेबांच्या अमृतवचनांचा लाभ भाविकांनी घेतला। आपल्या प्रवचनातून महाराज साहेबांनी व्यवहारातील उदाहरण देऊन मानवी स्वभावाची सत्यता पटवली। सख्या एकत्र राहणाऱ्या 2 भावांमध्ये एक भाऊ व्यवसायात पुढे जात असेल तर त्याचा दुसरा भाऊ खुश असतो का? हॉटेलमध्ये वेटरला टीप दिली जाते, मात्र रिक्षाने सुखरूप पोहोचवणाऱ्या रिक्षा चालकाला टीप दिली जात नाही का? असे प्रश्न करून त्यांनी आत्मचिंतन करावयास भाग पाडलं। इस सभा में बैठने वाले को मैं पूछना चाहता हूं, बड़ी वेदना से यहाँ हाथ रख के आप जवाब देना। आपका खुद का सगा भाई
बिजनेस में आपसे ज्यादा आगे निकल जाता है, उनको देख करके आप बहुत आनंदित हो जाते हो। आपका खुद का भाई सगा बिजनेस में आपसे यदि आगे निकल गया, उनके ग्रोथ को देख करके लिटरली यू विल बी टू मच हैप्पी। क्या मानो तेरे साथ तो जयकारा बहुत बोला था, मुझे कोई जवाब ही नहीं दिया। इतनी छोटी सी बात, बहुत लंबी बात तो नहीं बताई, जिसके साथ तुम्हारा खून का रिश्ता है, यदि वो आपसे आगे निकल जाता है, वो भी खुद का सगा भाई, एक ही घर में रहते हो, रोज बिजनेस अलग है, और यदि वो आपसे आगे निकल जाता है, उनको देख के आप आनंदित नहीं, मजे में नहीं, धन्यवाद नहीं देंगे? देखो, जबान से मत बोलो, हार्ट से बोलना। होटल में जाने के बाद वेटर को टिप देते हो क्या? नहीं पूछना चाहता, जल्दी सर बोलो, किसके लिए? उनको तनख्वाह मिलता है, उनको नौकरी रखी है, फिर भी बिल से ऊपर 2, 5, 10 रुपया जो भी आप टिप में देते हो, फॉर व्हाट? ओके, अभी एक प्रश्न का आपको जवाब दो। होटल में वेटर को 5 रुपए की टिप देने वाले, 10 रुपए की टिप देने वाले, आप रिक्शा में बैठे हो और रिक्शा ड्राइवर ने सेफ साइड रिक्शा ड्राइविंग करके आपको आपकी मंजिल पे पहुंचा दिया, उनको टिप देते हो क्या? नहीं, मजाक मत करना, जानना चाहता हूं क्यों नहीं? नहीं, क्यों नहीं? सर बोलो, वेटर की सर्विस अच्छी नहीं भी होती, आपके जीवन को खतरा नहीं था, मगर रिक्शा ड्राइवर की सर्विस यदि अच्छी नहीं होती तो आपके जीवन को तो खतरा था। तो मैं आपको पूछना चाहता हूं, वेटर की सर्विस महत्वपूर्ण है कि रिक्शा ड्राइवर की सर्विस महत्वपूर्ण है? तो फिर 5-10 रुपए की टिप उनको देने में दिक्कत क्या है? गुरुवार 20 फेब्रुवारी पासून ओसवाल भवन येथे परिवर्तन प्रवचनमाला सुरू होते आहे। आओ चले धरती से आसमान की ओर नामक या प्रवचनमालेसाठी महाराज साहेबांचं प्रस्थान राजीबाई धर्मशाळेतून ओसवाल भवन येथे झालं आहे। आचार्य श्रीमद विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब, आचार्य देव श्रीमद विजय पद्मसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब आदी ठाणा 12 यांनी वाजत गाजत प्रस्थान केलं। जैन श्वेतांबर मित्रमंडळाच्या वतीने 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या प्रवचनाचं प्रक्षेपण दुपारी 4 वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सिटी न्यूज चॅनेलवरून करण्यात येत आहे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। शारदा वाघमारे या महिलेच्या तक्रारीवरून विकास क्षीरसागर नामक तरुणाला अचलपूर पोलिसांनी लग्नाच्या मांडवातून अटक केली आहे। शारदा वाघमारेला लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण केलं व दुसरीशीच विवाह जुळवला। पोलिसांनी 376 कलमान्वये गुन्हा दाखल करून ही कारवाई केली। इस ग्राम की एक महिला है शारदा वाघमारे, जिसने अपने पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की है कि उसकी पहले एक व्यक्ति से शादी हुई थी, उसका डाइवोर्स होने के बाद में उसके जीवन में एक इनी पांडे नाम का विकास क्षीरसागर यह आदमी से प्रेम संबंध हो गए और सन 2009 से लेकर आज तक उससे शारीरिक संबंध किया और लगना शादी करता हूँ इस बहाना से उसने उसका लैंगिक शोषण किया, लेकिन शादी किया नहीं। और आरवी के एक लड़की के साथ उसने आज शादी रचाई थी। दरमियान हमने लड़की जो शारदा वाघमारे इसकी शिकायत से कलम 376, 412, 417 के तहत आईपीसी के तहत गुना दर्ज किया। इस गुने का इन्वेस्टिगेशन हमारे मैडम अलका निकाड़ जी कर रहे हैं और आरोपी जो विकास क्षीरसागर है इसको हमने अरेस्ट कर लिया है और आगे की जांच शुरू है। अचलपूर नगर परिषदेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व प्रतिमेला हार अर्पण करण्यात आलं। यावेळी फुलांनी सजावट करण्यात आली। शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। भगवे झेंडे या शोभायात्रेत होते तर प्रत्येक कार्यकर्त्याने भगवा फेटा बांधला होता। तुतारीच्या निनादात निघालेल्या या शोभायात्रेत रथारूढ जिजाबाई होत्या तर घोड्यावर मावळे होते। वाजत गाजत शोभायात्रेने शहरातून भ्रमण केलं। अचलपूरहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट। आमची भव्य मिरवणूक येत आहे। त्या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहानं साजरी केल्या जात आहे। परतवाडा शहरातसुद्धा ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड तथा पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी नगराध्यक्ष अरुण वानखडे, एलडीओ श्यामकांतजी मस्के यांच्या हस्ते आज या पुतळ्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रतिमेला हारार्पण करण्यात आलं। महाराजांची पूजा करण्यात आली आणि या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या आणि शहरवासियांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खूप आनंदानं साजरा झाला। शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांना, जिल्ह्यातील सर्व जनतेला शिवजयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आहे, त्यानिमित्त आम्ही शासकीय पूजा केलेली आहे नगरपालिकेतर्फे आणि आता एलडीओ साहेब आणि मी दोघांनी मिळून शिवबाच्या प्रतिमेचं पूजन केलं आहे आणि हारार्पण केलं आहे। आज शिवबा नसते तो मराठी राज्य नसते। असलम बेग है, मैं अचलपुर का नागरिक हूँ और शिवाजी के बारे में मेरे जो आदर्श है मैं उनका बहुत सम्मान करता हूँ, क्योंकि शिवाजी महाराज जो थे वो सभी धर्म के लोगों को साथ लेके चलते थे। उन्होंने जो है हमेशा अपने समाज की, चाहे किसी भी धर्म की कोई भी स्त्री हो, उसका जो है इज्जत की है, उसका आभार किया है। शिवाजी महाराज के सामने जब एक लेडी को पेश किया गया उनके वज़ीरों के ज़रिए, तो उन्होंने जब देखा उसको तो कहा ये तो बहुत खूबसूरत है, अगर ये मेरी माँ इतनी खूबसूरत होती तो मैं भी इतना खूबसूरत होता। इस तरीके से शिवाजी महाराज ने हमेशा जो है न्याय का साथ दिया है, इसलिए हमको भी शिवाजी महाराज के तरीके पे चल के समाज का, देश का, अपने महाराष्ट्र का कल्याण करने की फिक्र करनी चाहिए। जुड़वा नगरी के इतिहास में लगातार दूसरे साल उत्सव बड़े हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। जुड़वा शहर में यह इतिहास रचने वाले प्रमुख डेरे जिन्होंने हजारों युवकों के सामने आज पगड़ी पहनकर यह विशाल शहर के बालाजी विद्या मंदिर आपको यह बता दें कि शिव जयंती उत्सव चौक पर विशाल स्वरूप में मनाया गया है, जहाँ पूजन किया गया है। शिवाजी महाराज का इतिहास परंपरा जो कि प्रमोद डेरे ने हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। महिलेवर जीवघेणा हल्ला, पठाणपुऱ्यातील घटना, क्षुल्लक वादातून झाला हल्ला। जोशी मार्केटची सजावट, आगीच्या भक्ष्यस्थानी लाखोंचं फायबर खाक। बिस्मिल्ला नगरात घाणीचं साम्राज्य, 2-2 महिने होत नाही स्वच्छता, नागरिकांचा आरोप। गणपती मंदिरात चोरी, चांदीचा मुकुट, छत्र, नगदी लंपास, मंदिराचं कुलूप तोडून चोरी। महाराज साहेबांचं प्रस्थान, ओसवाल भवनमध्ये धर्मशाला शिलान्यास संपन्न, गुरुवारपासून परिवर्तन प्रवचनमाला। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क